आजच्या व्लॉगमध्ये गुलाबाच्या फ्रेश पाकळ्यांपासून बनवलं गुलकंद आणि ह्या गुलकंदापासून बनवलं चूण जी का मोदकांसाठी लागते आणि या चूणपासून असे रव्याचे लुसलुसीत आणि टेस्टी मोदक। ही रेसिपी मिस करू नका, पूर्ण बघा आणि नेक्स्ट टाइम तुम्हीसुद्धा बनवा, खूप भारी झालेली। सगळ्यात अगोदर ना श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, गावठी गुलाब बोलतात आणि एवढा सुगंधित गुलाब आहे ना, मी सांगू शकत नाही एवढा सुगंध सगळीकडे पसरलेला। तर हा गुलाब सुगंधी असतो जो आपण गुलकंद बनवण्यासाठी घेतो, कोणताही गुलाब नाही वापरत। त्याच्या अशा प्रकारे ना खराब नव्हत्या, पण पाकळ्या आणि ज्या वाटत होत्या मला खराब, त्याने देठ काढून पाकळ्या क्लीन करून घेतल्या आणि 4-5 पाण्यातनं अशा प्रकारे धुवून घेतल्या। टोपामध्ये पाणी घेऊन धुतले म्हणजे त्याच्यामध्ये जे काही खराब असेल खाली ते लागून जाईल, अशा प्रकारे धुतलेले आहेत। आणि छान आपल्याला पाहिजे तेवढ्या धुवायच्या। हा गुलाबाच्या पाकळ्या होत्या ना, ह्या एवढ्या सुगंधित होत्या ना, मी धुताना सुद्धा त्याचा सुगंध येत होता। तर अशा प्रकारे ह्या पाकळ्या नितळवत ठेवून दिल्या मी, पूर्ण पाणी निघून जाईपर्यंत, तोपर्यंत हे काम केलं। त्यानंतर ना मी एका कॉटनच्या कपड्यावर त्यांना छान पसरवून फॅन खाली सुकवल्या। आणि जर लगेच करायचं असेल तर तुम्ही त्यांना पुसून घेऊ शकता, उन्हामध्ये सुकवू नका बाकी। आता ह्या पाकळ्यांना मी इन्स्टंट फास्टमध्ये करायचे आणि मी अगोदर गुलकंद बनवलेलं म्हणून मी तुम्हाला सांगते, मी मिक्सरमध्ये ह्याच्या पाकळ्या वाटून घेतल्या। अगदी बारीक नाही वाटायच्या, तर अशा खडबडीतच वाटायच्या आणि कोरड्याच वाटायच्या आहेत। तर तुम्ही हाताने मॅशसुद्धा करू शकता, पण त्याला वेळ जाईल आणि हे काम मी रात्री करत होती, त्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटलं। त्याच मिक्सरमध्ये मी खडीसाखर पाव किलो घेतली। आता मी तुम्हाला प्रमाण सांगते। ह्या पाकळ्या साधारण अर्धा किलो होत्या आणि त्याला साफ वगैरे करून साधारण म्हणजे 350 ग्रॅम वगैरे राहिल्या असतील। मग त्याच्यामध्ये मी 600 ग्रॅम साखर घातलेली आहे। पाव किलो खडीसाखर घातली, माझ्याकडे तेवढीच होती, नाही तर पूर्ण खडीसाखर घातली असती, पण मग मी एक्स्ट्राची वाढवली आणि आपली जी घरची साखर असते साधी आपली ती घातलेली आहे। तर अशी एकूण मी अंदाजे 600 ग्रॅम साखर घातली, कारण का मी हे सगळं अंदाजे बनवलेलं म्हणून तुम्हाला सांगते। असं तर ना गुलकंद बनवण्यासाठी जर 1 वाटी कमळाच्या पाकळ्या असतील ना, तर 3 वाट्या साखर घेतात, पण मी 2च वाट्या घेतलेल्या, असा अंदाज पकडा। तर अशा प्रकारे ह्या पाकळ्या आपल्याला स्टार्टिंगला फास्ट गॅसवर आपण तिथे उभं राहायचं पण, आणि मिक्स करून साखर वितळली का बारीक लो गॅसवर आपल्याला ते पूर्ण शिजवून घ्यायचे। जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजतं, पण आपल्याला छान लक्ष देऊन मिक्स करत करत शिजवायचे। आणि अशा प्रकारे पूर्ण पाकळ्या शिजल्या, थोड्याशा घट्ट दाटसर झालं का आपल्याला मध घालायचे। हे मध ना दिंडोरी प्रणित स्वामींच्या मठातलं मध आहे, तुम्ही कोणतंही तुमच्याकडे असेल ते मध घालू शकता। साधारण 3-4 चमचे किंवा अर्धी वाटी आपल्याला लास्टला मध घालायचे आणि त्यानंतर ना मिक्स करून घ्यायचं। आणि गॅस बंद केलेला आहे अगोदरच मी, मध घालायच्या अगोदर। आपल्या इथे गुलकंद रेडी आहे। खूप जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं मऊसर असं ठेवायचं, कारण का ते नंतर थंड झाल्यावर घट्ट होतं आणि त्याचबरोबर ते आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर ते अजून घट्ट होतं, म्हणून थोडंसं असंच ठेवून द्यायचं। थंड झाल्यावर आपण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा तुम्हाला जमेल त्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता। इथे मी काचेची बरणी भरलेली आणि एकदम एक क्वालिटीचं गुलकंद तयार झालेलं घरच्या घरी, आणि आपण कशात सुद्धा वापरू शकता। आज मी मोदकात वापरणार आहे। त्यानंतर हा आजचा दिवस आहे संकष्टीचा, सुंदर अशी रांगोळी काढलेली मी। आणि आज संकष्टी आहे तर जास्वंदीची फुलं दाखवण्याचा प्रयत्न। त्यानंतर 33 पदमची रांगोळी जी मी काढते देवघराच्या खाली, आणि देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं, पूर्ण देवांना वगैरे आंघोळ घालून घेतलेली, छान वाटत होतं सगळं। त्यानंतर ना मी हार बनवले आणि ते हार देवांना वाहिले। तर अशा प्रकारे हार बनवून स्वच्छ धुवून सगळ्या देवांना हार वस्त्र वगैरे घालून घेतले। ही फुलं आणून दिलेली ना, तेव्हाच त्या कमळाच्या पाकळ्यासुद्धा आणलेल्या त्याच्याबरोबर, आणि ते गरमीमध्ये मी सांगितलेले यांना, पण त्याने आता आणल्या। ओके, पण आत्तासुद्धा खरंच बेस्ट आहे, मी तुम्हाला रेसिपी अजून दाखवेल। वेणी मी देवीसाठी बनवलेली कळशावर ठेवायला, कुलदेवतेच्या कळशावर, तर तिथे मी वेणी वाहून घेतली। छान अशी फुलं वस्त्र वगैरे घालून ना खरंच देवघर खूप सुंदर दिसत होतं। तर संकष्टी असू दे किंवा गुरुवार, सोमवार किंवा कोणताही सणवार असू द्या, अशा प्रकारे मला देवघर सजवायला आवडतं। डेली तर शक्य नाही होत, पण जेव्हा काय असेल सणवार तेव्हा मी पूर्ण अशा प्रकारे सजवते, आणि गुरुवार आणि सोमवार तर सजवतेच। गणूबाप्पाची पूजा करून घेतलेली सकाळी छान, आणि मला ना इथे बनवायचं होतं शिवासाठी आसन, तर म्हणून तिकडे मी पूजा करायची ठेवलेली। तर इथे मी आसन तुम्हाला नंतर दाखवते, पण ते बनवणार आहे ना, ते जी आजच्या व्लॉगमध्ये नाही आहे कसं बनवलं आहे, कारण का आजचा व्लॉगच खूप मोठा झालेला, त्याला मी कसा तरी
कट करून आणि जिथे इथे तुम्हाला फास्ट वगैरे दिसत असेल ना तर ते मी कट केले, फास्ट केले काही मुमेंट, कारण का त्या म्हणजे कमी लेंथ व्हावी व्लॉगची म्हणून. तर तो हाच आसन आहे पाईप क्लिनरचा, नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळपासून तुम्ही माझी पूजा वगैरे थोडक्यात शेअर केलेली आहे, तर ती बघितलीच. आणि आत्ता मी बनवलं दुपारी हे कमल आसन, हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आज माझी संकष्टीची पूजा आहे, मोदक वगैरे ते ह्या ब्लॉगमध्ये सगळं जमणार नाही आणि खूप मोठासुद्धा होईल ब्लॉग त्यामुळे. तर ह्या आसनावर आता मी शिवाला बसवणार आहे. माझ्यापेक्षा जास्त हा पुजारी आहे, मी तरी कमी पूजा करते. तर आता मी शिवाला हे आसन बनवलेलं आहे. शियाला हातात पकड असं दाखव सगळ्यांना. तर हा बघा आमचा आसन असं तोंड पण दिसू दे तुझं. तर हा आसन मी बनवलं बाप्पाला. तू ठेवणार ना आता. आता आमचा श्रियाल पूजा करणार, मी नाही. हां, तू शिवा बाप्पाची पूजा कर. चल मग इथे नव्हते, ऐकत नाही. इथे उभा राहा 2 मिनिटं, मी तुला पूजेला घेते. मला फक्त एवढं दाखव. इथे उभा राहा, मी घेते तुला पूजेला 2 मिनिटं. तर हे मी डेली नाही ठेवणार आहे, जेव्हा लागेल तेव्हाच ठेवणार आहे. आज पूजा करते, उद्या श्रावण सुरू होतो ना बहुतेक जणांचा. कर शिव भोले उमापती महादेव शंकर शिव भोले. तर अशा प्रकारे माझी पूजा चालू होती. आणि शिवाची ही जी शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे. मी नेहमी ब्लॉगमध्ये सांगते, दादा जेव्हा नर्मदा परिक्रमा करायला गेलेला ना तेव्हा त्यांनी तिकडनं आणलेलं. आणि ती शिवलिंग आज म्हणजे खूप वर्ष झाली, निदान ना 13-14 वर्ष जास्त झाली असतील, तेव्हा ती मला दिलेली आहे. आणि अगोदर माझ्याकडे पितळेची होती. आणि आता मला एक गोष्ट समजली आहे का, घरामध्ये ना पूर्ण असं पितळेचं शिवलिंग नसतं ठेवायचं, पूर्ण अख्खच्या अख्खं असं हाफ असतं ना. आता पितळेचा स्टँड आहे माझा आणि शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर आहे असं चालू शकतं, किंवा पूर्ण दगडाचं सुद्धा नसतं ठेवायचं. हे मला नवीनच समजलेलं आहे. पण ते आम्ही अगोदर आमचं पितळेचं होतं ते मी कधीच चेंज केलेलं, कारण का ते आतनं पोकळ होतं. तर हे खूप वर्षापासून पूजा होते, याच्यावर सगळे अभिषेक वगैरे मी करते. नर्मदे शिवलिंगाचं पूजा अभिषेक आपण काही नाही केलं ना तरी त्याला कोणतेही दोष आपल्याला लागत नाही अशी मान्यता आहे. म्हणून नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा बहुतेक जण घरी करतात. तर अशा प्रकारे हे आता आपल्याला समजते, पण मी अगोदरपासूनच करते. श्रियाला सुद्धा पूजेची हौस किती आहे बघू शकता. आणि आज खंडोबाचा वार आहे, रविवार, म्हणून अशा प्रकारे पूजा करून घेतली. आणि त्यानंतर जेवणाला लागली. तर आज जेवणामध्ये ना मी मुगाचा बिरडा, त्याचबरोबर भेंडी मिरची बनवलेली, 1 नंबर भारी झालेली. आणि साधं वरण. आज ना मुगाचा बिरडा आहे आणि वरण आहे, ते कांदा लसूण नाही घातला त्याच्यामध्ये, पण कोथिंबीर वडी होती आणि मग मिरची बनवली ना ती त्याच्यामध्ये घातलेलं मी, कांदा टमॅटो वगैरे. तर अशा प्रकारे जेवण बनवलेलं. नैवेद्यसुद्धा दाखवायचं होतं. आपलं गुलकंद इथे आहे आणि इथे मी खोबरा ना मिक्सरलाच वाटून घेतलं आहे. आणि मग त्याला अशा प्रकारे आता चून बनवते. मिक्सरला का वाटलं त्याचं कारण म्हणजे ना मी ह्यांनी वाकडं तिकडं असं फोडून दिलेलं ना नारळ, मग त्याला खोवता येत नव्हतं. मग मी त्याची पाठची जी स्किन असते ती काढली ब्लॅकवाली आणि मग त्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलं. 2 नारळ होते तर मी इथे 1.5 नारळ वापरले. आणि मी साखर ना कमी वापरली आहे, कारण का गुलकंद घालणार आहे. तर आपल्या अंदाजाप्रमाणे साखर घालायची असते. आणि पुढची प्रोसेस तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला, हे गुलकंद घालणार आहे. ड्रायफ्रूट मी आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते. याच्यात थोडेसेच घेते. काजू घेतलेले आहे थोडे, 1 मुठ्ठीभर आणि 1 मुठ्ठीभर घालते. ते बारीक वाटून एवढे. आणि इथे मी घेतलेलं आहे हे मिल्क पावडर. मी यांना मावा सांगितलेला, पण नंतर मला आठवण आली की माझ्याकडे मिल्क पावडर आहे, बरं मावा नको, मिल्क पावडरचंच करते. तर आता मी हे पहिले वाटून घेते. पावडर आपण अशीच घालणार आणि लास्टला सगळं शिजल्यावर मग गुलकंद घालून थोडंसं एकजूट करते. तर हे बघा वाटलं. याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचे तुकडे टाकल्यानंतर ते चिवट झालं असं. काजू आणि बदाम वाटून घेतलेले जी
साखरेमध्ये खोबरं ना छान शिजल्याबरोबर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. ते इथे बारीक गॅसवर शिजवायचं म्हणजे त्याचा कलर छान राहतो, करपत वगैरे नाही. त्यानंतर आपण गुलकंद घालणार आहोत आणि काजूची जी पावडर बनवली ती त्याच्यामध्येच मी वेलचीसुद्धा घातली वाटायला, हे सांगायला विसरली. त्याचबरोबर मिल्क पावडर मी 1 वाटी घेतले. बनवताना कोणताही अंदाज नव्हता, मी असंच बनवलेलं. पण त्यानंतर आज मी तुम्हाला सांगते कारण का माझं बनवून झालेलं आहे आणि तिथे वाटीचा माप आहे म्हणून. पण हे बनवताना मला माहीत नव्हतं का एवढे सुंदर मोदक तयार होतील. गुलकंद मी भरपूर सारा 1 वाटी भरून घातलेला आहे, दीड नारळाच्या किससाठी. आणि आपले जे काजू बदाम आहेत ते सुद्धा 1 वाटीभर होते, 2 मुठ्ठी भरून छान घेतलेले मी. ते सुद्धा आता मी त्याच्यामध्ये पावडर घालते. आणि ही प्रोसेस ना खोबरं पूर्ण शिजलं आटलं त्याच्यामधली साखरेचा जो पाणी आहे तो त्याच्यानंतर करायची आहे. त्यानंतर लास्टला आपण गॅस बंद करू शकतो आणि मिल्क पावडर घालू शकतो किंवा बारीक गॅसवर आपल्याला हे एकजीव करायचं करू शकतो. पण लास्टला म्हणजे मीडियम किंवा फास्ट गॅस ठेवू नका, म्हणजे करपू शकतं कारण का मिल्क पावडर घातल्यावर थोडंसं ड्राय होतं ते. पण थोड्या वेळात पुन्हा ते एकजीव होतं असं आणि ओलसरपणा येतो त्याला. तर अशा प्रकारे आपला जे चूण आहे ती तयार आहे, 1 नंबर भारी. त्यानंतर मी इथे 1.5 ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे. आपली चूण इथे थंड करायसाठी ठेवले आणि मी बनवते बारीक रव्याचे मोदक. तांदळाचं पीठ माझ्याकडे रेडी नसतं दरवेळेला मोदकांचं, त्यामुळे मी जास्त करून रव्याचेच बनवते आणि ते सुद्धा अप्रतिम होतं. पाणी उकळलं का 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं ना त्याच्यासाठी म्हणजे 1 ग्लासपेक्षा जास्त मी रवा घेतलेला आहे. खरं तर आपण 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घालतो, पण थोडासा रवा ह्याच्यामध्ये जास्त घालायचा. म्हणजे जर तुम्ही 1.5 ग्लास पाणी घेतला आणि 1 ग्लासपेक्षा जास्त रवा घातला तरी चालेल. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. आपल्याला ना आता हे बारीक रवा होता म्हणून थोडासा चिवट वाटतो एकदम असा. पण जर वाटत असेल चिवट, थोडासा गरम असतानाच वरनं रवा घातला आणि मिक्स केला आणि चांगलं असं घट्ट डो तयार करून घ्यायचं. त्यानंतर मळून घ्यायचं आणि मग पारी तयार करून घ्यायची. आणि मी पारी वळताना नेहमी तुपाचा वापर करते. पीठ वगैरे मी कधीच लावत नाही किंवा पाणीसुद्धा लावत नाही, मी तुपाने वळते. छान अशी मस्त वळून होते. फास्ट का दाखवते कारण का बऱ्याच वेळा मी मोदक शेअर केलेले आहेत कसे बनवते ते, आणि बनवते मी चांगले बनवते असं मला वाटतं. तर अशा प्रकारे मी मोदक वळून घेते. आणि खरंच मी सांगेल हे गुलकंदाचे मोदक तुम्ही बनवाच. मी तुम्हाला सांगितलं हा मसाला गुलकंद नाही आहे, हा फक्त आपल्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून सिंपल बनवलेला आहे. आणि मसाला गुलकंदामध्ये बडीशॉप असते, काळा मिरी असतो, थोडासा अजून काहीतरी असतं. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, त्याला एक पान फ्लेवर येतो. पण हा पान फ्लेवर नाही, हा मिठाईचा फ्लेवर देत होता. फक्त गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि त्यामध्ये मी जायफळसुद्धा घातला नाही. तर ड्रायफ्रूट वाटताना थोडीशी वेलची घातलेली, तर त्याचा जो रिचनेसपणा, त्याची जी टेस्ट होती ती अप्रतिम होती. इथे मोदक माझे वळून झालेले आणि स्टीम करायला इथे ठेवल्यात. तर चाळणीला तूप लावून घेतले आणि छान असं उकडायला मी ठेवून दिले. आपण माझ्याकडे आता काही हा जुगाडू स्टीमर आहे, स्टीमर तयार केला मी. तर मी नेहमी अशाच उकडते किंवा दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात उकडते. तर अशा प्रकारे मोदक आपण फास्ट गॅसवर 5 मिनटं आणि लो गॅसवर 5 मिनटं एवढेच हे रव्याचे मोदक उकडायचे. त्यानंतर मी अशा प्रकारे दुसरेसुद्धा करंजी आणि मोदक बनवून घेतले कारण का इकडे उकडत होते तर इकडे माझ्या हाताचं काम चालूच होतं, थांबलं नव्हतं. आणि मी इथे पुन्हा तुम्हाला एकदा सांगते का तुम्हाला जर वेगळं काहीतरी आणि भारी असं रिच काहीतरी कोणाला म्हणजे आता गणपती येतच आहेत, गणपती बाप्पाला खाऊ घालायचं असेल तर जरूर हे मोदक ट्राय करा. आणि बाजारामध्ये इझिली गुलाबाच्या अशा फ्लेवरफुल पाकळ्या मिळतात. फक्त क्लीन कसं करायचं काय ते आपल्या हातात आहे, मी तुम्हाला अगोदर शेअर केले. अशा प्रकारे एक पहिली बॅच होती मोदकांची, ती उकडून झालेली. गॅस बंद केल्यावर 5 मिनटं झाकण तसंच ठेवायचं, नंतर 5 मिनटं झाकण ओपन करायचं आणि मग आपण ते मोदक काढू शकतो. नाही तर मग ते हाताला चिवट लागतात आणि निघत पण नाही बरोबर. म्हणून मी बोलता बोलता बऱ्याचशा टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत, हे कसे काय करायचं तर जरूर बघा. आणि अशा प्रकारे ताट सजवून घेते नैवेद्याचं. आता दिवे वगैरे लावते, अगरबत्ती वगैरे लावते आणि मग आरती करून घेतो आणि नैवेद्य दाखवते. त्यानंतर इथे कोथिंबीरच्या वड्या कट करते, ज्या की मी अगोदर बनवलेल्या. आणि त्यांना मी मोठ्या माझ्या
केकच्या भांड्यामध्ये बनवलेल्या ना, तर त्याच्या अशा प्रकारे चौकोनी भांडा होता, तर अशा प्रकारे त्याच्या स्लाईस तयार झालेल्या. मग मी तशाच त्या तळायला घेतल्या. आणि याची रेसिपी नाही आहे, मी शेअरसुद्धा करू शकत नाही, पण एवढ्या अप्रतिम झालेल्या ना, तर मी नेहमीच सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट कोथिंबीरच्या वड्यांमध्ये घालते. मी कधीतरी शेअर करेल, वेगळी रेसिपी आहे. लास्टची बॅचसुद्धा उकडून झालेली मोदकांची. आणि बाहेर बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतोय बापरे बाप. आम्ही दर संकष्टीला गणोबाप्पाची पूजा करतो, त्याच्यासाठी मोदक वगैरे नैवेद्य बनवतो आणि छान आरती वगैरे करतो. हे आमचं दर संकष्टीचं ठरलेलंच आहे. तर अशा प्रकारे श्रियालासुद्धा आरती करायची होती, तो मागे नसतो कुठल्याच कामात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी झाली हे तुम्ही एडिटिंगमध्ये मी सांगितलंच तुम्हाला. चला तर भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय तर केले, पण मोदक बघून जा. इकडे बघा छान असा आतनं आणि एवढा टेस्टी मी सांगू शकत नाही, म्हणजे स्वर्ग सुख. तूप घातल्यावर तर त्याहून भारी. तर एक नंबर भारी झालेले. श्रावणी करत होती शूट आणि खाल्ल्यावर माझे एक्सप्रेशन भारी होते, म्हणून मी त्यानंतर कट केलेलं आहे. एक नंबर. चला बाय.